की या जीवनामध्ये पराभव झाल्यानंतर थांबणार नाही. मला कुठेतरी असं वाटायचं की हे तुझं आयुष्य नाहीये, तू हारला म्हणजे तुझं आयुष्य संपलेलं नाहीये. कुठेतरी मला असं वाटत होतं की नाही, कुठेतरी तू जिंकणार. माझ्या मनामध्ये होतच आहे. मी मागच्या माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये पण सांगितलं मालवणमध्ये की साहेब तुम्ही काय काळजी करू नका. माझे साहेब माझी आई टेन्शन मध्ये होती. सगळ्यांना माहिती होतं नितेश 1000 लाख मतांनी निवडून येणार. निलेशचं काय, निलेश येणार की नाही. पण मी राणे साहेबांना सांगितलं होतं साहेब तुम्ही बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, एक मताने का होईना निलेश राणे निवडून येणार म्हणजे येणार. की माझं अंत जे आहे ते कुठल्या तरी निवडणुकीच्या पराभवानंतर होणार नाही. कुठेतरी काहीतरी वेगळं लिहिलंय माझ्यासाठी मला माहित होतं. आणि सन्माननीय शिंदे साहेबांनी मला तिकीट दिली. त्यांना माहित होतं समोरचा माझा जो प्रतिस्पर्धी होता तो यायला तयार होता, पण त्यांनी सांगितलं नाही मी निलेश राणेला शब्द दिलाय, मी तुला नाही तिकीट देऊ शकत, मी निलेश राणेलाच तिकीट देणार. ही एवढी चांगली लोक माझ्या जीवनामध्ये आली. सामंत साहेबांसारखा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आला. आज कसलाही हेतू नाही, फक्त काम करायची इच्छा आहे. मला काम करू द्या. राणे साहेब मी तुम्हाला सांगतो तुमची लोकच अशी आहे, तुम्ही ज्या लोकांना मोठं केलं, ज्या लोकांना तुमच्या सहवासात ठेवलं त्यांना दुसरं काही नको आहे. मला काम करायची इच्छा आहे, मला फक्त काम करू द्या. एवढंच फक्त दत्ता सामंत नाव आहे. दुसरं त्यांनी माझ्याकडे काहीच मागितलेलं नाही, काहीच काही मागितलेलं नाही. नाहीतर साहेब एवढा मोठा कार्यक्रम एका आमदारासाठी एक माणूस का ठेवलो. आज आपण येणार की नाही हे पण आपल्याला खात्री नव्हती. आज आपल्याला एवढा उशीर झाला. मी तुम्हाला सांगतो, मी अनेक वेळेला नितेशला पण सांगतो की गर्दीला किती उशीर झाला पण ती गर्दी तशीच तशी दिसली म्हणजे तो कार्यक्रम दत्ता सामंतांनी आयोजित केलेला आहे एवढं धरून झालं. दत्ता सामंतांनी केलेला कार्यक्रम हा कधी फेल होत नाही. म्हणून किती जरी माझ्या आईला धाकधूक होती, अरे इतके तास झाले आपल्याला पोहोचलं पाहिजे, माझ्या मनामध्ये खात्री होती सामंत साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय, एकही खुर्चीची धडपड होणार नाही, आहे तसाच कार्यक्रम राहणार आणि तसंच आज चित्र इकडे आहे. ते मनापासून सामंत साहेब आपले आभार व्यक्त करतो.